कोलकाता येथील डॉक्टर मोमिता देबनाथ या डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारलाय। या डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा केली आहे। कोलकाता येथे घडलेल्या क्रूर अशा घटनेच्या निषेधार्थ राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली आहे। डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा या अनुषंगाने यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय। या संदर्भात सकारात्मक विचार करावा असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितलंय। कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशातील IMA इत्यादी संघटनेच्या डॉक्टरांनी संप मोर्चा आंदोलन केलंय। राज्यातील माड संघटनाही आंदोलनात सहभागी आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल। वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल। तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील। आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी माडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते। त्यानुसार मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळण्यासाठी कायदा करण्याबाबत चर्चा केली आहे। डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे। सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले। इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रांच मी डॉक्टर सुधीर संकलेचे अध्यक्ष। आज सकाळी 6 वाजेपासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारण्यात आलेला आहे। सर्व वैद्यकीय सेवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू राहतील। कोलकाता येथील जी घटना दुर्दैवी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आम्ही हा बंद पुकारला आहे। डॉक्टरांवरील जे वाढते हल्ले आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक स्ट्रॉंग सेंट्रल ॲक्ट करण्यात यावा ही इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे। तसेच रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत, मारड ही जी संघटना आहे ही देखील आमच्या आजच्या बंदात सहभागी झालेली आहे। आणि इतर सर्व वैद्यकीय संघटना ज्यात फॅमिली फिजिशियन असोसिएशन असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक रोड ब्रांच असेल, इंडियन डेंटल असोसिएशन असेल, निमा असेल, MPA असेल, या सर्व संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे। आणि सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी आज त्यांचे दवाखाने बंद ठेवलेले आहेत। रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोतच, पण सर्व समाजाने आमच्या या कॉजसाठी सहकार्य करावे अशी सर्व डॉक्टरांची अपेक्षा आहे। आणि डॉक्टर जर सेफली प्रॅक्टिस करू शकले तरच समाजाला सुद्धा डॉक्टरांचा उपयोग होईल किंवा त्यांना त्याचा फायदा होईल अशी आमची अपेक्षा आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी मनीषा बोडके, नाशिक।